झालं त्यावेळी मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता। तसंच पर्याय धनंजय मुंडेंसमोर आहे। त्या बाबतीत ओबीसी नेते म्हणून काय तुमची भूमिका? नाही, माझी प्रतिक्रिया पहिल्या दिवशीपासून फार स्पष्ट आहे की जर धनंजय मुंडे हे कोणत्याही यंत्रणामार्फत दोषी आढळत असेल तर त्यांचा राजीनामाच काय, त्यांना आणखी जे काही मोठात मोठी शिक्षा असेल आजन्म कारावासापासून मृत्यूदंडापर्यंत ती शिक्षा द्यावी, त्याला कोणाचाही विरोध नाही। परंतु कुठल्याही प्रकारचे दोष सिद्ध झाले नसताना एक राजकीय द्वेषापोटी किंवा इतर कुठल्या कारणामुळे कोणी पण त्यांच्यावरती आरोप करत असेल आणि त्यांचा राजीनामा मागत असेल त्या मताशी मी सहमत नाही। यापूर्वीसुद्धा अनिल देशमुख असो, छगन भुजबळ साहेब असो, अनेक लोकांवरती आरोप करण्यात आले। त्यांचे आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले, परंतु जे आरोपकर्त्यांनी लावले होते त्यातला एकही आरोप सिद्ध झालेला नाही। आज सर्व ही नेते मंडळी बाहेर आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एखाद्या नेत्यांचं जनमत वाढत असेल, लोकप्रियता वाढत असेल, अशा नेत्यावरती असे आरोप लावून त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने जर त्यांची राजीनाम्याची मागणी होत असेल तर या मताशी मी सहमत नाही, त्याला माझं समर्थन नाही। आणि धनंजय मुंडेंनी स्वतः निर्णय घ्यावा असं जे माननीय अजितदादा म्हणतात, धनंजय मुंडे दोषीच नाही तर ते कशाला राजीनामा देतील? जी व्यक्ती दोषी आहे तो राजीनामा देईल। त्यांना माहीत आहे की मी दोषी नाही म्हणून ते राजीनामा देत नाही। आणि असं जर असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांच्या हातामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्याची पोलीस यंत्रणा आहे, निरनिराळ्या तपास यंत्रणा त्यांच्याकडे आहे। सर्व तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांनी सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कठीणातली कठीण शिक्षा त्यांना द्यावी, या मताचा मी आहे। पण सर, जर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर कुठेतरी ओबीसी समाजामध्ये, जसं तुम्ही म्हणताय की एकतर ते दोषी अद्याप ठरलेलं नाही आहे आणि ठरले नसताना जर त्यांनी राजीनामा दिला तर कुठेतरी ओबीसी समाजामध्ये एक नाराजी निर्माण होणार नाही? नक्कीच मी तुम्हाला उदाहरणं दिली नाही। याच्यापूर्वीसुद्धा ओबीसी नेत्यांचं राजकीय जीवन अशा प्रकारचे तथ्यहीन आरोप लावून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे। तात्काळ परिस्थितीमध्ये त्यांना राजीनामे द्यावे लागले, राजीनामे दिले, जेलमध्ये गेले, 2-2 वर्ष जेलमध्ये राहिले आणि पण संपूर्ण चौकशी त्यांच्यावरती लावण्यात आलेला एकही दोष सिद्ध झालेला नाही। मग ही प्रकरणं समोर असताना पुन्हा एका उभरत्या ओबीसी नेत्याला अशा प्रकारे अडकवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आणि त्यांच्या राजकीय जीवनातनं त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे जर प्रयत्न झाला आणि धनंजय मुंडेचा राजीनामा झाला दोषी नसताना, दोषी असेल तर राजीनामा घ्या, मी वारंवार म्हणतो दोषी असेल तर राजीनामा घ्या, पण दोषी नसताना जर अशा प्रकारचं दडपण त्यांच्यावरती आणून त्यांच्याकडनं राजीनामा घेतला जात असेल तर नक्कीच ओबीसी समाज हा नाराज होईल। राजकारण्यांनी याचा विचार करावा, आरोप करणाऱ्यांनी याचा विचार करावा आणि धनंजय मुंडे जर दोषी असेल, त्यांना स्वतःला वाटेल ते दोषी आहेत, राजीनामा देतील। त्यांना वाटतं की ते दोषी नाही आहे म्हणून ते आज परिपक्व राजकारणी आहे, राजीनामा देत नाही आहे, त्यांच्यावरती कोणी प्रेशर आणू नये आणि दडपणाखाली त्यांचा राजीनामा घेऊ नये। सर, जर अशा पद्धतीनं राजीनामा झाला तर याची किंमत महायुतीला, विशेष करून राष्ट्रवादीला, भाजपला चुकवावी लागेल? नक्की चुकवावी लागेल ना। मी सांगितलं तुम्हाला की एका उभरत्या ओबीसी नेत्याच्या मागे षडयंत्र रचून अशा प्रकारे त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याच्याविषयी नक्कीच ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक घृणेचं वातावरण निर्माण होईल आणि त्याचे परिणाम, राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील। महायुतीला भोगावे लागेल? महायुतीला म्हणजे पक्ष ना सर्व मिळूनच राजीनामा घेतील आज, म्हणजे असं नाही कोणी एकटा राहणार नाही, महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील। महायुतीच्या विरोधात ओबीसी समाज आपलं जनमत तयार करेल आणि पुढील निवडणुकीमध्ये मग काय निर्णय घ्यायचा ते योग्य वेळी ओबीसी समाज घेईल।